आजकाल सर्वांना ॲबंडन्सचं वेड आहे. ॲबंडन्स म्हणजे काय? पैसा भरपूर पाहिजे असतो. वेल्थ मॅनिफेस्टेशन हा एक नवीन प्रकार सगळ्यांना खूप आवडायला लागलेला आहे. त्यांना वाटतं आपण मॅनिफेस्ट करू शकतो पाहिजे तेवढी वेल्थ. करू दे. तसंच लोक कुठल्याही मार्गाने पैसा कमवायला बघतात हल्ली. का तर पैसा पाहिजे, ॲबंडन्स पाहिजे, म्हणजे मजा करता येण्यासारखी आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पैसा कोणाकडे जातो? जो पैशाला रिस्पेक्ट करतो, जो पैशाबद्दल कृतज्ञ असतो, त्याच्याकडे पैसा येतो. म्हणून पैशाचं किंवा वेल्थचं मॅनिफेस्टेशन पाहिजे असेल तर वेल्थबद्दल, पैशाबद्दल आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आता पैशाबद्दल रिस्पेक्ट काय आहे? तुम्ही म्हणाल माणसांचा आपण रिस्पेक्ट करतो. पैशाचा रिस्पेक्ट कसा करायचा सांगतो. पैशाचा रिस्पेक्ट करायचा म्हणजे पैसा वाटेल तसा उधळायचा नाही. समजलं ना? तुम्ही म्हणा आम्ही उधळतच नाही. उधळतात. मी तुम्हाला एक एक शब्द सांगतो. आजच्या तरुणाईचे म्हणा किंवा आजचे नवीन शब्द मी तुम्हाला सांगतो की इम्पल्सिव्ह बाईंग म्हणजे शॉपिंगला गेल्यानंतर जे काही वाटतं नवीन काहीतरी आलं आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे. ट्रेंडिंग असा एक शब्द नवीन आलेला आहे की कोणतरी ट्रेंडिंग सुरू करतो, मग हा ट्रेंडिंग आहे म्हणून आपण तो विकत घेतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी करून आपण अननेसेसरी इम्पल्सिव्ह बाईंग म्हणजे काय? विदाऊट थिंकिंग आपण बाय करतो, जमा करतो. किती वापरतो हा दुसरा प्रश्न आहे. समजलं ना? तसंच खर्च करताना सुद्धा आपण हल्लीच्या जमान्यामध्ये बेटिंग काय आलं आहे, गेमिंग काय आलेलं आहे, किंवा पैसा अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतात की तो लवकर शॉर्टकटनी लवकर मिळेल. आपली वेल्थ लवकर मिळाली पाहिजे आपल्याला. म्हणजे शॉर्टकटसाठी लोक काही करतात आजकाल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींनी आहे ना, खरं म्हणजे तुम्ही पैशाला रिस्पेक्ट करत नाही. पैसा हा चांगल्या रीतीनेच मिळाला पाहिजे, आपल्या कष्टानेच मिळाला पाहिजे. शॉर्टकटनी जो पैसा मिळतो तो खरा नाही, लक्षात ठेवायचं. तसंच आपण हॉटेलिंग करतो. हॉटेलिंग तर आपण प्रत्येकजण करत असतो. केवढं तरी मागवतो आणि नंतर ते फुकट घालवतो. मी कित्येक लोकांकडे बघितलं की घरी मागवताना इतकं मागवतात, विचार करून मागवत नाही आणि मग ते सगळं फुकट जातं. हे पण रिस्पेक्ट न देणं आहे. लक्षात ठेवा, पैशाला रिस्पेक्ट न देणं आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं की पैशाला रिस्पेक्ट देणं म्हणजे काय? पैशाचा विनियोग म्हणजे पैसा कमावणं चांगलं बरोबर पाहिजे. पैशाचा खर्च करताना विचार करून केला पाहिजे. अतिरेक वाईट. म्हणून कुठेतरी बॅलन्स ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तर मोर यू रिस्पेक्ट मोर यू विल मॅनिफेस्ट, हे लक्षात ठेवायचं. म्हणून याच्यासाठी मॅनिफेस्टेशन करण्यासाठी जेवढं पैशाबद्दल कृतज्ञ राहाल, माझ्याकडे जो पैसा आहे ना, जो आहे तो, त्याच्याबद्दल जेवढा कृतज्ञता व्यक्त कराल तितका तुम्हाला पैसा आणखीन तुमच्याकडे यायला लागेल. म्हणून पैसा ॲट्रॅक्ट करण्यासाठी दोन गोष्टी मी सांगितल्या. दोन गोष्टी म्हणजे दोन्ही एकमेकांना पूरक आणि पोषकच आहेत. पण दोन गोष्टी मी सांगितल्या. एक म्हणजे रिस्पेक्ट द मनी आणि दुसरा म्हणजे फील ग्रेटफुल अबाउट व्हॉट यू हॅव. मग बघा की तुमच्याकडे केवढा ॲबंडन्स येईल. म्हणून ॲबंडन्स पाहिजेच, पण ॲबंडन्स कसा मिळवायचा हे सर्वात महत्त्वाचं.